ज्या पद्धतीनं आपल्या पिढीनं संघर्ष केला म्हणून आज भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये मागे वळून पाहताना काय वाटतं? अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करून आमचा पक्ष हळूहळू आपल्या आयडिओलॉजीला धरून थोडासा बाजूला न जाता आज आम्ही देशामध्ये नंबर 1चा पक्ष झालेलो आहोत। सांगलीवाडीमध्ये आम्ही पोहत त्या ठिकाणी नेतृत्व केलं, उलट्या प्रवाहाने गेलो। क्रोकोडाईल पार्क होता तिथे, सगळे मला बरे घेतल्यावर सोहेल शर्मा म्हणत SP हो हा तर क्रोकोडाईल पार्क आहे। मी म्हटलं तर अर्ध्यात आल्यावर काय सांगतो, चला आता पुढे म्हटलं जे होईल ते बघून घेऊ। अगली बारी अटल बिहारी, बस हेच आमची गोष्टच होती ती, अगली बारी अटल बिहारी। बाळासाहेबांचे विचार काय, माझा पक्ष मी बुडवून टाकेल काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आली तर, ते बाळासाहेब शिवाजी पार्कच्या सभेतून करले होते। आणि आज चिरंजीव बघा काय करतायत, किती लोटांगणं घालतायत त्यांच्या पुढे। अहो ज्यांच्याकडे पंतप्रधान जायचे मातोश्रीवर, अडवाणीजी जायचे, जे मुरली मनोहर जोशी जायचे, अमित भाई किती वेळा त्या ठिकाणी गेले, आणि आज त्यांची अवस्था काय झाली आहे? आदेश आ गया, राहुल बाबा का, सोनियाजी का, यस मॅडम, आता अशी परिस्थिती झालेली आहे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश हा विश्वगुरू झाला पाहिजे, हा महासत्ता झाला पाहिजे, हा जगातला नंबर 1चं राष्ट्र झालं पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे। नमस्कार, मी अजित चव्हाण। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे चेहरे असलेल्या राज्यामधल्या प्रमुख आमच्या नेत्यांशी आपण संवाद साधतो आणि हा प्रवास नेमका कसा होता ते जाणून घेतो। आज आपल्याबरोबर आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके नेते, ज्यांना तरुणाईचं विशेषतः मोठं फॅन फॉलोईंग आहे आणि प्रचंड डेडिकेशननं महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पक्षात संकटमोचक म्हणून ओळख असणारे आमच्या सगळ्यांचे अत्यंत लाडके गिरीश महाजनजी। भाऊ, आपलं खूप खूप स्वागत। नमस्कार। कोट्यवधी कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्तानं आपल्याला ऐकायचं आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सातत्यानं ज्या पद्धतीनं आपल्या पिढीनं संघर्ष केला म्हणून आज भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये मागे वळून पाहताना काय वाटतं? आज आपण जर बघितलं तर भारतीय जनता पक्ष खूप मोठा, देशातला सर्वात मोठा पक्ष, जगातला सर्वात जास्त सदस्य असलेला एखाद्या पक्षाचा हा आमचा भारतीय जनता पक्ष, अशी एक त्याची ओळख झालेली आहे। आतासुद्धा आपण बघा, महाराष्ट्रातून आम्ही 1.5 कोटी, म्हणजे हे रेकॉर्ड आहे। आमचे अध्यक्ष आहेत बावनकुळे साहेब आहेत, विजय चव्हाण आहेत, देवेंद्रजी आमचे नेते आहेत, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही 1.5 कोटी सदस्य, म्हणजे रेकॉर्डच ब्रेक केला आम्ही सगळं। अपेक्षाही नव्हती एवढी मोठी सदस्य संख्या ही महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि आमचा पक्ष तर खूप मोठा झालेला आहे, का वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असं म्हणायला हरकत नाही। पण मागे जर आपण वळून बघितलं, तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे, तर खरंच एकेकाळी मला आठवतं मी बाल स्वयंसेवक शाखेत जाणारा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा, नंतर मग शाळेत गेलो 10वी 11वी पासून, मग विद्यार्थी दशेपासून मी या संघटनेशी परिषदेशी जोडलेला, नंतर महाविद्यालयामध्ये मी परिषदेकडून, विद्यार्थी परिषदेचं आहे का? विद्यार्थी परिषदेकडूनच मी निवडणुका त्यावेळेला मी त्या ठिकाणी लढलो। त्यावेळेला वेगवेगळ्या संघटना पॅरलर होते आमच्या, पण मी विद्यार्थी परिषदेची, आणि सुरुवातीपासून मी संघाचा स्वयंसेवक, आणि नंतर शाळा सोडली, कॉलेजमध्ये गेलो, कॉलेज सुटलं, आणि नंतर मी लगेच जामनेरला सरपंच झालो। पहिल्यांदाच स्वप्नासारखंच होतं, सर्वात मोठी ग्रामपंचायत जिल्हा महाराष्ट्रातली, जामनेर तालुका प्लेस, आणि तिथे मी सरपंच झालो। आणि त्यानंतर मग 3 वर्ष झाले मला 94-95मध्ये मग मला तिकीट मिळालं आमदारकीचं। 1दा 2दा 3दा 4दा 5दा 6 7व्यांदा मी यावेळेला निवडून आलेलो आहे, सतत 7व्यांदा मी याकडे निवडून आलेलो आहे। पण मागचा जर आपण विचार केला तर तो काळ मला आठवतो की त्या काळामध्ये आम्हाला कोणी विचारत नव्हतं। म्हणजे भारतीय जनता पक्ष म्हटलं म्हणजे सगळं संघर्ष आणि सगळ्यांना आमची ॲलर्जी किंवा याचं काहीच नाही। एकेकाळी आम्ही 2 खासदारावर सुद्धा होतो, आणि त्यावेळेला आम्हाला कोणीही विचारत नव्हतं, पक्षाचा कुठे ठाव ठिकाणा नव्हता। आमचा एक सरपंच झाला होता पूर्वी 80मध्ये शेंदुर्डीला, दिगंबर भाऊ बारी म्हणून, तर त्यावेळेला आम्हाला एवढा आनंद होता की आपला सरपंच होऊ शकतो, भाजपचा सरपंच होतो जिल्ह्यात, त्याचा आनंद आम्हाला खूप आगळा वेगळा होतो। 75-80ची गोष्ट असेल ती, म्हणून आम्हाला त्यावेळेला एक वेगळा आनंद झालेला होता, अभिमान वाटायचा त्यांचा। आम्ही कुठे गेलो की त्याला घेऊन जायचो, हे आमचे सरपंच। पण आज आपण जर बघितलं तर हजारो सरपंच, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार, हा एक मोठा फरक। पण अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही सर्वांनी त्यावेळेला काम केलं। कोणी गावात गेल्यावर थट्टा करायची आमची, कोणी म्हणजे आम्हाला चिडवायचं, डिचवायचं। आम्ही मंदिरावर जाऊनच तिथे छोटीशी सभा घ्यायचो, बैठक करायचो आणि निघायचो। पण आम्ही आमच्या जे मूळ तत्त्व आहे आम्ही त्यापासून कधी बाजूला हटलो नाही, हिंदुत्वापासून आम्ही कधीही बाजूला गेलो नाही। त्यावेळेला काँग्रेसचा बोलबाला होता, नुसतं तिकीट मिळालं की कोणी कुठला माणूस कुठून कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचा अनोळखी, आणि तो निवडून यायचा।
माझ्या जामनेर तालुक्यामध्ये सुद्धा हेच झालं. विचारांची निष्ठा तुमची पक्की होती. बाहेरून लोक यायचे आणि त्या काँग्रेसच्या तिकडे निवडून यायचे. ज्यांनी जामनेर पाहिलं सुद्धा नाही एकदा, ते सुद्धा बाहेरून आलेत आणि ते सुद्धा निवडून आलेत आमदार म्हणून त्या ठिकाणी. पण आम्ही कधी विचारांची तडजोड केली नाही. पहिली गोष्ट कधीही तडजोड केलेली नाही आणि सतत आम्ही टिकून राहिलो. अनेक वेळेला आमदार झाल्यावर मला दुसऱ्या तिसऱ्या टर्मला मला खूप प्रलोभनं दाखवली गेली. मंत्री करतो म्हणून सांगण्यात आलं, आमच्या पक्षात या म्हणून सांगितलं. पण मी म्हटलं या जन्मात मला शक्यच नाही. मला काय सत्ता मंत्रीपद आहे नाही आहे, काय होणार नाही होणार. पण मी माझ्या सगळ्या या आयडियॉलॉजीपासून थोडासाही यांची बाजूला झालो नाही आणि सगळ्या प्रतिकूल म्हणजे 20 वर्षे मी कंटिन्यू विरोधामध्ये होतो. निधी मिळाला नाही, पैसे दिले नाही, 1 रुपया देणार नाही म्हणून अजितदादाचं त्यावेळेला माझा जरा विधानसभेमध्ये खूप खटका पडला होता. मी त्यांना 1 रुपया कधी पत्र दिलं नाही, 1 रुपया मागितला नाही. पण लोकांची कामं करत गेलो, त्यांच्याशी माझी नाळ जुडली, सुखादुखात आम्ही एक झालो. दवाखान्याची कामं खूप मोठ्या प्रमाणात मी सगळ्या लोकांची सेवा केली. लोकांनी मला 7 वेळा सतत 7 वेळा त्यासाठी निवडून दिलं. आणि म्हणून मी सांगतो की अतिशय प्रतिकूल परिस्थितीत काम करून आमचा पक्ष हळूहळू आपल्या आयडियॉलॉजीला धरून थोडासा बाजूला न जाता आज आम्ही देशामध्ये नंबर 1चा पक्ष झालेलो आहोत. जगामध्ये एवढी सदस्य संख्या असलेला पहिल्या नंबरचा पक्ष आज हा भारतीय जनता पक्ष आहे. भाऊ, एक गोष्ट आहे की आज तुम्ही अनेक वर्ष मंत्री आहात, मात्र प्रत्येक आंदोलनामध्ये मी पत्रकारितेत असताना तुमची आंदोलनं कव्हर केली. पोलीस मारायचे, तुम्ही एकदा उपोषणाला बसला होता, अत्यंत तुमची प्रकृती चिंताजनक झाली होती. परवाही एका जवानाला श्रद्धांजली देत असताना डोक्याला खूक पडली, रक्त वाहत होतं. हे आंदोलकाचं रक्त आहे का? हे भाजपचे संस्कार आहेत का? काय या आंदोलनांचा इतिहास होता भाजप? आंदोलन आणि आम्ही एकमेकाशी खूप म्हणजे एकरूप झालेलो आहोत. सुरुवातीपासून आम्ही तर विरोधातच होतो, पण सुरुवातीपासून आम्ही आंदोलनाचेच कार्यकर्ते आहोत. आम्ही काय असे की माझे वडील नेता होते, ते साधे शाळेत शिक्षक होते. पण माझ्या वडिलांचा राजकारणाचा काही संबंध नाही, कुठेही काडीचाही संबंध नाही. मी एकटाच घरी, मला भाऊ नाही, पण आम्ही एकटाच. आणि अशा परिस्थितीमध्ये कुठेही असा पाठिंबा नसताना किंवा कोणी आमच्याकडे असं बेस पॉलिटिक्सचा राजकारणाचा नसताना आम्ही आज या ठिकाणी 7 वेळा निवडून आलो. मी प्रत्येक आंदोलनामध्ये म्हणजे असं कधी झालं नाही की कुठलं आंदोलन असेल पक्षाचं आणि मी गेलो नाही. मी युवा मोर्चाचा सदस्य झालो, नंतर वार्डाचा अध्यक्ष झालो, तालुक्याचा अध्यक्ष झालो, जिल्ह्याचा झालो, महाराष्ट्रापर्यंत पोहोचलो, सरचिटणीस झालो, सगळ्या ठिकाणी. महत्त्वाचे आंदोलन आणि आंदोलनामध्ये मी सांगतो तुम्हाला अगदी काश्मीरचं आंदोलन घ्या तुम्ही, श्रीनगरचं. तुम्ही काश्मीरला गेलो? झेंडा लावायचं आंदोलन असेल, तुम्ही काश्मीरला गेले होते? काश्मीरला मी गेलो. मी दोडा आंदोलनामध्ये आम्ही त्या ठिकाणी प्रमोदजी होते, गोपीनाथजी होते, आम्ही त्यांच्यासोबत 60-70 लोक त्या ठिकाणी गेलो. आम्ही 3-4 दिवस जेलमध्ये आम्हाला कोंडलं, ते आम्ही त्या ठिकाणी जेलमध्ये होतो. राम जन्मभूमीचं आंदोलन असेल, असं एकही आंदोलन नाही पक्षामध्ये मला आठवतं आता इतक्या वर्षामध्ये जेव्हापासून मी महाविद्यालयात होतो तेव्हापासून की एकही आंदोलन असं नाही की त्या आंदोलनामध्ये मी गेलो नाही. प्रत्येक आंदोलनामध्ये मी सहभागी होतो. कुठल्या आंदोलनापासून मी कधी पळालो नाही, लांब राहिलो नाही. अगदी काश्मीरमध्ये इतका धोका होता त्यावेळेला की काय होईल किंवा सांगता येत नव्हतं. जिवंत परत याल की नाही हो, अशी परिस्थिती होती. दोडा आंदोलन असेल घाटीमध्ये पण आम्ही गेलो, आंदोलनात सहभागी झालो. आणि म्हणून मी सांगतो की आमचा बेस हा आहे ना, हा आमची आयडियॉलॉजी आहे. आम्ही कुठेतरी आमचे वडील आजोबा कारखानदार आहेत, आमच्या काहीतरी वडील राजकारणामध्ये आहेत, आमचे परिवाराचे लोक कोणी आहेत आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी राजकारणात आलो असं नाही. तर खूप मेहनत केली, खूप कष्ट केले, आमचे आयडियॉलॉजीवर आम्ही टिकून राहिलो आणि म्हणून आज 7व्यांदा मी झालो. मी मंत्री झालो 3ऱ्यांदा. आता यावेळेला 3ऱ्यांदा मी मंत्री झालेलो आहे. आणि तुम्ही जे म्हणतात संकटमोचक म्हणतात, हे म्हणतात, ते ठीक आहे. कुठल्याही आव्हानाला सामोरं जाण्याची ताकद माझ्यामध्ये, हिंमत माझ्यामध्ये. मग कुठलंही आंदोलन असू द्या, म्हणजे त्यावेळेला कर्जमाफीचं आंदोलन होतं, त्यावेळेला मी पूर्ण रात्रभर रस्त्यावर फिरायचो, नाशिक मुंबई हायवेवर गाड्या सोडवत. मी मराठा आरक्षणाच्या वेळेला एवढी मोठी आंदोलन झाली, त्यावेळेला ग्राउंडवर जायला, समोर जायला, नियोजन घ्यायला मीच त्या ठिकाणी जात होतो. मी कुठलंही आंदोलन असू द्या, मग ते कम्युनिस्ट पक्षाचं लाल पावटाचं आंदोलन होतं नाशिकहून, मी ठाण्यापासून ते चालत इथपर्यंत आलो होतो रात्रभर. ते आंदोलन असेल, किती आंदोलन मी तुम्हाला सांगू असं एकही आंदोलन नसेल मला असं वाटतं की मी त्या आंदोलनात गेलो नाही आणि तिथे तडजोड केली नसेल, ते आंदोलन संपवण्याचा प्रयत्न केला असेल, संपलं नसेल. माननीय अण्णासाहेब हजारे 5-6 वेळा उपोषणाला बसले असतील. प्रत्येक आंदोलनामध्ये मी त्यांच्यासोबतच होतो. दिल्लीमध्ये सुद्धा 7 दिवस मी त्यांच्याबरोबर सोबत होतो. मग ते आंदोलन मी त्या ठिकाणी संपवलं. सगळे आंदोलन. मग आताचं जरांगे पाटाचं आंदोलन असेल, तिथे पहिल्यांदा मीच त्या ठिकाणी गेलो, 5 वेळा त्याला जाऊन भेटलो. पण असं एकदासुद्धा झालं नाही की मी काही आंदोलन झाले आणि पक्षाने मला पाठवलं नाही, मी त्या ठिकाणी गेलो नाही. कारण हा माझा स्वभावच आहे.
मला वाटतं असं कधी कुठे झालं की आंदोलन झालं आणि मी त्या ठिकाणी गेलो नाही. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीमध्ये तेच आहे. आपण कुठेही बघा, अगदी केरळला एवढा पाऊस झाला तर मी मोठी 3 एअरफोर्सची विमानं मागवली, त्याच्यामध्ये 5-6 ट्रक मेडिसिन टाकलं, 100 डॉक्टरची टीम घेतली. त्यावेळेला मी मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर होतो. 10 दिवस आम्ही तिथे नुसतं बोटीतून फिरत होतो, लोकांची सेवा करत, त्यांना बाहेर काढत, त्यांचा इलाज करत. 10 दिवस आम्ही पाण्यामध्ये होतो. पडत्या पावसामध्ये मी त्या ठिकाणी काम केलं. सांगलीला, कोल्हापूरला पाऊस झाला. सांगलीमध्ये आपण बघितलं असेल, मी पाण्यामध्ये आम्ही 3-4 जणं, सोहेल शर्मा SP तिथले, एक मिलिटरीचा कॅप्टन होता, आम्ही 3 जणं सांगलीवाडीमध्ये आम्ही पोहत त्या ठिकाणी ते गेलो, उलट्या प्रवाहाने गेलो. क्रोकोडाईल पार्क होता तिथे. सगळे मला बरे घेतल्यावर सोहेल शर्मा म्हणत SP भाऊ हा तर क्रोकोडाईल पार्क आहे. मी म्हटलं तर अर्ध्यात आल्यावर काय सांगतो, चला आता पुढे म्हटलं जे होईल ते बघून घेऊ. अशा पद्धतीने कुठेही काही करण्याची धमक माझ्यामध्ये त्या ठिकाणी आहे. परवा इरसेलवाडीमध्ये ज्यावेळेला लँडस्केपिंग झालं त्यावेळेला आपण 100-125 लोक त्या ठिकाणी दबून बिचारे ते मृत्युमुखी पावलेत. रात्री मला 11 वाजता एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री त्यांचा फोन आला. मी लगेच तडक 11-11:30ला गाडी काढली, तिथे गेलो. रात्री मी 2 तास चढत वरती 8 किलोमीटर त्या ठिकाणी गेलो. ते मुसळधार पाऊस, इतकी हवा, चालायला फक्त एवढीच पायवाट, खाली इकडे 1000 फूट दरी, इकडे 1000-2000 फूट दरी. मी रात्रभर 2 तास तिथे चालत गेलो. 2:30 वाजता तिथे पोहोचलो. शेवटी अंधार होता, तिथे 5-25 लोकच होते. मग आम्ही उजेड होण्याची वाट बघितली. मग नंतर कामाला सुरुवात त्या ठिकाणी केली. स्वतः मी खड्डे खोदले, स्वतः आपण बघा सगळे माझे त्यावेळेला पिक्चर होते, व्हिडिओ आहे की मी स्वतः बॉड्या सगळ्या आणून त्या ठिकाणी त्या दफनविधीचा कार्यकर्ता तुमच्यातला जिवंत तिथं मीच खोदले, स्वतः आम्ही खड्डे खोदले, आम्हीच माती एवढ्या गाऱ्या पाण्यामध्ये त्यांना ते सगळं त्याचा दफनविधी केला. म्हणून मला वाटतं की कुठे काही असू द्या, मी कधी घाबरत नाही. काही असू द्या. मागच्या वेळेला आपण कोकणामध्ये लँडस्लायडिंग झालं त्यावेळेला पहिला गाडी घेऊन जाणारा मी, प्रवीण दरेकर, डावखरे, मी दोघांना घेऊन गेलो होतो. आम्ही तिथे पहिले जाणार होतो. कोणीच पोहोचले, जाताच येत नाही म्हणत. तिथे टाकली मी लँड क्रुझर आमची, म्हटलं मी टाकतो म्हटलं गाडी. मी घेऊन गेलो. मी 5-5 फूट वाड्यातून गाडी टाकून त्या ठिकाणी निघून गेलो. म्हणजे असं काही असलं तर मी कुठेही मागे पुढे पाहत नाही. कुठे मागे पुढे पाहत. तुमची वृत्ती कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारी आहे. भाऊ, आता तुमची ही वृत्ती, सळसळता उत्साह आणि धाडस हे खरोखर प्रेरणा देणारं आहे. मागे वळून पाहत असताना स्थापना दिनाच्या निमित्तानं कधीतरी असं वाटलं होतं का की भारतीय जनता पक्षाला असे दिवस येतील ज्यासाठी आपण आंदोलन करतोय, ते राम मंदिर उभं राहील, तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता येईल, आपण तिसऱ्यांदा मंत्री होऊ, असं वाटलं होतं कधी? कधीच वाटलं नव्हतं, खरं सांगतो. म्हणजे एवढं असं काय होईल म्हणजे मला तर सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे असं कधी वाटलं नाही. ज्यावेळेला आम्ही अगदी महाविद्यालय जीवनापासून आम्ही काम करत आलो, अगली बारी अटल बिहारी, बस हेच आमची गोष्टच होती ती, अगली बारी अटल बिहारी. पण आम्ही नेहमी म्हणतो की आमचे पंतप्रधान होतील. आम्हाला वाटायचं की ठीक आहे, मंदिर वही बनाएंगे, रामलल्ला हम आएंगे, पण स्वप्नासारखं होतं. असं वाटत नव्हतं कधी असं होईल म्हणून. पण काळ बदलला, वेळ बदलली, लोकांनी आम्हाला बहुमत दिलं, आमची सरकार आली. अटलजी असताना सुद्धा हा आमचा मॅनिफेस्टो होताच, हे आमच्या अजेंड्यावर होतंच राम मंदिर. पण 370 कलम हे कधी आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं असं काही होईल म्हणून. पण लोकांनी शेवटी कौल दिला, पक्षाने आम्ही सगळ्यांनी मेहनत केली. आमच्या सगळे वरच्या नेतृत्वापासून खालच्या कार्यकर्त्यांपर्यंत रात्री दिवस आम्ही मेहनत केली. एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आम्ही निवडून आलो, सत्ता आमची आली, अटलजी पंतप्रधान झाले. पण त्यावेळेला 17 पक्षाचं सरकार होतं. राम मंदिराचं नाव घेतलं की सगळे मागे पडायचे, 370 कलम म्हटलं की सगळे पळून जायचे, कोणी आमच्यावर राहत नव्हतं. पण शेवटी वेळ बदलली, आम्हाला बहुमत मिळालं, माननीय मोदीजी आमचे पंतप्रधान झाले आणि आता सतत 15 वर्ष संघटनेचं यश असं वाटतं, 15 वर्षाचे पंतप्रधान राहतील. आणि त्यांच्या काळामध्ये बहुमत मिळालं स्पष्ट आम्हाला. आम्ही 370 कलमही काढून टाकलं. राम मंदिराचा प्रश्न तर कायद्याने सोडवला गेला, पण तिथे मंदिरही बांधलं. मला वाटतं 3 तलाकचा विषय होता आमच्या अजेंड्यावर, तो सुद्धा आम्ही मार्गी लावला. हे सगळं स्वप्नासारखंच आहे, स्वप्नासारखं आहे. पण याच्या मागचं कारण ही आमची संघटना आहे. वा, संघटना आहे, कार्यकर्ता आहे. अगदी शेवटला गावातला, खेड्यातला, वाड्यातला, पाड्यातला कार्यकर्ता, याच्या सगळ्या मेहनतीमुळे, कष्टामुळे सगळं त्या ठिकाणी झालं. आणि म्हणून आजचे दिवस आम्हाला या ठिकाणी दिसत आहेत की सगळ्या देशभर आमचे मंत्री फिरत आहेत. किती राज्यामध्ये काँग्रेस 2 राज्य सोडले तर कुठे राहिला आता? सगळ्या देशावर काँग्रेसची छाप होती, आज कुठे राहिल्या काही? आज 2-2.5 राज्य असतील की ज्यामध्ये कर्नाटकसारखे याच्यासारखे की तिथे थोडाफार त्यांना काहीतरी राहिलेलं आहे. पुढच्या वेळेला ते सुद्धा दिसणार नाही. पण आज काँग्रेसचा स्पष्ट अगदी नायनाट झालेला आहे. त्यांच्या विचाराशी आता कोणीही जुळवून घेत नाही, त्यांचे विचार कोणाला पटत नाही आणि कुठे नेतृत्वहीनता, दिशाहीन भरकटलेल्या ज्याच्यासारखी त्यांची परिस्थिती आहे. आणि आपल्याकडे स्थानिक जे प्रश्न आहेत, आपलं पक्ष आहेत, हे तर विचारूच नका. काय आज
इथल्या राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत त्याची परिस्थिती काय आज? मग उद्धवजींची उबाटा शिवसेना घ्या, तुम्ही उबाटा घ्या, शरद पवारांचा पक्ष घ्या, आज काय परिस्थिती यांची? काल लोकसभेमध्ये बोर्डाचा विषय आला, काय भूमिका घेतली शिवसेनेने, उद्धवजींनी काय भूमिका घ्यावी, किती दुर्दैवी आहे. म्हणजे काय होतं, काय झाले हे, आणि पुढे काय होईल यांचं आता कोणी यांच्यासोबत राहणार नाही. सगळ्या निष्ठा त्यांनी सोडल्या, सगळी आयडिओलॉजी आपली सोडली, बाळासाहेबांचे विचार त्यांनी वाऱ्यावर सोडले. काय झालं त्यांचं? रात्री त्याला झोप येत नसेल की आपण कुठे भरकटतोय म्हणून, पण त्यांना ते करावं लागतंय. त्यांना काँग्रेसबरोबर राहावं लागतंय. ऐसा करणे का, आदेश आ गया, राहुल बाबा का, सोनिया जी का. यस मॅडम, आता अशी परिस्थिती झालेली आहे. ज्यांच्याकडे पंतप्रधान जायचे मातोश्रीवर, अडवाणीजी जायचे, आमचे जोशीजी जायचे, मुरली मनोहर जोशी जायचे, अमित भाई किती वेळा त्या ठिकाणी गेले, आणि आज त्यांची अवस्था काय झाली आहे? सगळ्या फेऱ्या मारायला लागतात इकडे तिकडे. पवारसाहेबांकडे जा, राहुलजींकडे जा, सोनियाजींकडे जा, कुठे राहिला तरी त्यांचं काय विचार? भाऊ, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये आपला समावेश आहे. विरोधक आरोप करतात, कार्यकर्त्यांनी याला काय उत्तर द्यावं की भारतीय जनता पक्ष मित्रांना संपवतो? याला काय उत्तर दिलं पाहिजे? कुठे कोणाला संपवतो? हे बघा, उबाठा आम्ही सोबत होतो, किती वर्षाची आमची मैत्री होती, सोबत आमचा संसार चांगला चाललेला होता, सत्तेमध्ये आम्ही सोबत होतो, जनतेने आम्हाला कौल दिलेला होता. मला सांगा 19मध्ये काय यांना अशी दुर्बुद्धी सुचावी? सोबत आम्ही निवडणुका लढलो, त्यांचे 55 आले, आमचे 105-6 आले. एवढं बहुमत असताना यांना का अशी उपयुक्ती व्हावी की आता मलाच मुख्यमंत्री करा? हे आधीपासूनच त्यांनी जोडलेलं होतं. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेत, पवारसाहेबांच्या मांडीवर जाऊन बसलेत, सगळ्या विचारांना तिलांजली दिली, सगळं हिंदुत्व गुंडाळून टाकलं. काय ठेवलं त्यांनी स्वतःचं? काय विचार ठेवले? बाळासाहेबांचे विचार काय काय त्याचे भाषणं बघितलं का? माझा पक्ष मी बुडवून टाकेल काँग्रेसवर जाण्याची वेळ आली तर, तडजोड करण्याची वेळ आली तर. हे बाळासाहेब शिवाजी पार्कच्या सभेतून करले होते. आणि आज चिरंजीव बघा काय करतायत, किती लोटांगणं घालतायत त्यांच्या पुढे. कुठे काय त्यांचाच राहिलेलं. आणि आमचा पक्ष असा, खरं सांगतो मी तुम्हाला, आमच्याकडे संघटनेलाच महत्त्व आहे. हा संघटनेच्या बळावर चालणारा पक्ष आहे. इथे काही परिवाराचा पक्ष नाही कुठल्या. आता तुम्ही एक बघा, इंदिरा गांधी, राजीव गांधी, नंतर संजय गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी, आता त्या ताई आमच्या काय त्यांचं नाव, प्रियंका गांधी. हे सगळं घराण्यावर, एवढा मोठा पक्ष सगळं घराण्यावरच चालतो, यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही. इकडे बघा हे शिवसेना, कशामुळे कशामुळे गेले ते सगळे? हे परिवारवाद. उद्धवजीनंतर अनेक, म्हणजे बाळासाहेबांच्या नंतर त्यांचं नेतृत्व अबाधित होतं, त्याला काही तोडच नव्हती. पण त्यांच्यानंतर मग उद्धव ठाकरेच. काय कर्तव्य होतं त्यांचं? काय कार्य होतं? काही नव्हतं. पण ते झालेत. त्यांच्यानंतर सगळे एवढे ज्येष्ठ सोडलेत, त्यांनी वर्षानुवर्ष पक्षाचं काम केलं. त्यांनी अक्षरशः अगदी त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये भांडलेत, झगडलेत, लाठ्याकाठ्या खाल्ल्या. त्या लोकांना बाजू सारून आमचे राजपुत्र आदित्य ठाकरे. हे परिवारावर चालणारे पक्ष जास्त टिकत नाहीत. इकडे पवारसाहेब, तर तेच झालं परिस्थिती. मी, माझ्यानंतर माझी कन्या. सांगा ना तुम्ही काय? हे सगळे परिवारवाद, मी आणि मग माझा परिवार. इथलंच नाही, देशामधलं चित्र असंच आहे. मग हे परिवारावर चालणारे पक्ष सगळे संपलेत. लोकांना ते मान्य नाही. लोकांना आयडिओलॉजी आता पसंत आहे, ती आवडते. आमच्याकडे असं नाही, अटलजी होते तर मग त्यांच्या परिवारातलं कोण, अडवाणीजी होते तर मग त्यांच्या परिवारातलं कोण आलं, प्रमोदजी होते तर त्यांच्या परिवारातलं कोण इथे नेता झालं. ठीक आहे, त्यांच्या त्या कर्तृत्वाने ते उभे राहतील, आमदार खासदार होतील. पण माझा सगळ्या पक्षाचा मालक मीच, असं नाही. असं कसं होईल? असं कुठेच आमच्याकडे होत नाही. आता पंतप्रधान मोदी जे आहेत, त्यांच्या परिवारातलं कोण आहे? कोणी नाही आहे. मला सांगा एखादं नाव. असं नाहीच आहे कुठे की मग माझ्यानंतर हाच पंतप्रधान, हाच पक्षाचा अध्यक्ष, असं नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे परिवारावर चालणारे जे पक्ष आहेत ना, हे लोकांना सुद्धा आवडत नाही आहेत. लोकांना कर्तबगार माणूस पाहिजे. आज मोदीजींसारखे कर्तबगार नेता आम्हाला या ठिकाणी भेटला. लोक सतत 15 वर्ष रेकॉर्ड झालं, 15 वर्ष एवढ्या मोठ्या बहुमतामध्ये त्यांना लोक परत परत देऊन देत आहेत. आणि आज देश कुठे चाललेला आहे? कुठे चाललेला आहे? विकसित भारताचं स्वप्न तर आमचं साकार होतं ना, मी बघतो आहोत. आज जगाच्या पाठीवर नंबर 1 कुणाचा असेल तर पंतप्रधान मोदीजींचा या ठिकाणी आहे. लोकप्रियता त्यांची 1 नंबरवर आहे. आमची देशाची अर्थव्यवस्था बदलते, सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बदलतं आहे. आज सगळी परिस्थिती देशातली बदलते. असं नाही आहे की नुसते पंतप्रधान झाले आणि चाललं आहे, आम्हाला लोक मतं देत आहेत. पण आज देशात जे चाललेलं आहे, जे आमचं जगामध्ये आमचा मान सन्मान वाढलेला आहे, त्यामुळे बघून लोकांनाही वाटतं आहे की नाही, मोदीजीच
भारतीय जनता पक्षच आणि म्हणून सर्व देशभर आता साऊथमध्ये वगैरे सुद्धा आता आम्ही त्या ठिकाणी येतो. आपण बघितलं असेल हो, तिथे सुद्धा आमचा बोलवा आम्ही कधी स्वप्नात विचार केला नव्हता दक्षिणेत निवडून देऊ. दक्षिणेमध्ये आम्ही निवडून देऊ म्हणून, पण आज दक्षिण सुद्धा आम्ही काबीज करतोय. तिथे सुद्धा लोकप्रियता आमची वाढलेली आहे, लोक आमच्या पाठीशी आहेत आणि म्हणून लोकांना देश महत्त्वाचा आहे, राष्ट्र महाराष्ट्रात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रात काही वेगळी परिस्थिती नाही आहे. ज्याकरता आपण प्रचार केला, या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वाखाली इतकं मोठं बहुमत मिळालं लोकसभेमधल्या झटक्यानंतर, याचं श्रेय किती संघटनेला द्याल, किती कार्यकर्त्यांना द्याल? निश्चित लोकसभेनंतर आम्ही खूप काही शिकलो. हे काय नरेटिव्ह सेट केलं गेलं त्याच्यामध्ये आम्ही निश्चित कमी पडलो, ते त्याला पॉझिटिव्ह करण्यामध्ये ही वस्तूची आम्हाला मान्य करावी लागेल. मोठा झटका होता आमच्यासाठी. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की 40+, मी सुद्धा दाव्याने सांगितलं होतं की 40-42च्या खाली मी एकही जागा घेणार नाही. पण काही नरेटिव्ह असे सेट केले गेले, त्यामुळे काही मतं एका बाजूला झालेत, पोलरायझेशन झालं आणि त्यानंतर मग आम्हाला खूप मोठा मार पडला. पण त्यानंतर आम्ही खूप शिकलो. मला वाटतं त्या थोडं आम्हाला अपयश मिळालं, पण त्यातून आम्ही खूप शिकलो आणि ऐतिहासिक विजयानंतर आम्ही मिळवला. देवेंद्रजींनी तर रात दिवस एक केली. बावनकुळे आमचे अध्यक्ष होते, त्यांनी केली. आम्ही सुद्धा आमचे बालेकिल्ले सगळे अगदी 100% सांभाळले. म्हणजे आपण बघितलं असेल उत्तर महाराष्ट्रात आम्ही सगळे जिल्हे सर्व साफ करून टाकले. जबरदस्त आणि यश. नुसते उत्तर महाराष्ट्र नाही, पश्चिम महाराष्ट्राचं काय, विदर्भ आम्ही नेहमी मागे असायचो, तिथे वगैरे काय झालं, आम्ही सगळी संघटना अशी उभी केली, लोकांमध्ये असा जीव टाकला. आमचे अमित भाई सारखे या ठिकाणी येत होते, नड्डाजी येत होते, पंतप्रधानांनी सभा घेतल्या आणि सगळं म्हणजे आजपर्यंत इतिहासातलं भाजपच्या देशातल्या राजकारणाचे सगळे रेकॉर्ड आम्ही मोडले. आणि एवढ्या मोठ्या संख्येमध्ये म्हणजे 149 पैकी 136 जागा 37 जागा आम्ही या ठिकाणी जिंकलो. हे खरं स्वप्नासारखंच आहे. स्वप्नात पण सुद्धा असं येणार नाही चित्र आमच्या. असं एवढा मोठा विजय आम्ही संपादित केला. त्याचं महत्त्व, त्याचं सगळं श्रेय जे आहे ते कार्यकर्त्यांना आहेत. वा. आणि आमच्या नेत्यांनी जे सगळं जमून आणलं ना, बरोबर होतं, त्यांचं सगळं जे डोकं चालवलं ना, त्यामध्ये. भाऊ, एक गोष्ट आहे, आत्ता महाराष्ट्रामध्ये जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन अशा 2 महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी आपल्याकडे. विशेषतः आपत्ती व्यवस्थापन ते आपल्याला अतिशय चांगलं जमतं, परंतु जलसंपदा विषयामध्ये मागच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं काम नेमकं काय होतं आणि ते आपल्याला आता पुढं कसं घेऊन जायचं आहे, एक कार्यक्रम देखील आपल्या खात्यानं अनाऊन्स केला आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना काय सांगा? नाही, जलसंपदा खातं मी म्हणलं की सगळ्यात महत्त्वाचं खातं. माझ्याकडे 14 ते 19 पूर्ण 5 वर्षे पूर्ण खातं होतं. त्यावेळेला सुद्धा खूप म्हणजे सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या नावाखाली एवढे प्रकल्प रखडलेले होते, कोणी हिंमत करत नव्हतं सुप्रमा द्यायची, किमती वाढलेल्या होत्या, प्रकल्प वर्षानुवर्ष प्रलंबित होते, भाव वाढत होते, भूसंपादनाचे पैसे वाढत होते, त्यामुळे कोणी हिंमत करत होतं. पण त्यावेळेला आम्ही जवळपास देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली 365 प्रकल्पांना आम्ही सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. 365 कॅबिनेटमध्ये देऊन घेतली. वा. SLTC नेमली, त्या समिती नेमली, सगळ्या इंजिनियरची, मोठ्या CEची, SCची, त्यांनी सगळे तपासले, त्यांनी सगळे रेट कन्फर्म केले आणि त्यानंतर मग कॅबिनेटमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याला परवानगी दिली. 365 प्रकल्प रखडलेले हे पूर्ण केले. पंतप्रधानांना मी विनंती केली, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना आली, बळीराजा म्हणून योजना आली की ज्या भागामध्ये आम्ही आत्महत्या जास्त होत आहेत, दुष्काळी आहे, तिथले प्रकल्प आम्ही घेतले, त्याला प्राधान्य दिलं, त्यांना पैसे दिले आणि बघता बघता 14-19 मध्ये मोठं काम आम्ही केलं. त्यानंतर 2.5 वर्ष आमची वाया गेली. पुन्हा 2.5 वर्षामध्ये मग देवेंद्रजी त्या खात्याचे मंत्री झालेत आणि अजून या कामांना वेग आला. त्या सगळ्या कामांना वेग आला. आम्ही त्यावर पैसे ठेवले. पुन्हा आम्ही तसंच पद्धतीने सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही प्रकल्पांना दिल्या, नवीन टेंडर काढले. मी म्हणेन शेतकऱ्यांना जर सुखी करायचं असेल, राज्याचा खरंच विकास करायचा असेल तर मला वाटतं पाण्याशिवाय पर्याय नाही आहे. आज आम्हाला शेतीला पाणी लागतं आहे, प्यायला पाणी लागतं आहे, आज इंडस्ट्रीसाठी पाणी लागतं आहे, पण सगळ्या ठिकाणी बोंबाबोंब चाललेली आहे. आज मुंबई रिजनमध्ये आपण बघा पाण्याची काय अवस्था झालेली आहे. अधिक अवस्था आहे, हवं आहे, पाणी नाही आहे. 3-3, 4-4 दिवस काही रिजनमध्ये सगळे भाग तुम्ही आजूबाजूचे बघा, सगळे भांडायला तर आमचं पाणी वाढवा, पण पाणी द्यायचं कुठून. आणि म्हणून मला वाटतं समुद्रात जाणारं पाणी आमचे प्रकल्प अनेक वर्षापासून मार्गणीमध्ये अडकून पडलेले आहेत. ते आता मी या 4-6 महिन्यामध्ये देवेंद्रजीकडून आम्ही 4 वेळा बैठकी घ्यायला लावल्यात. विनंती केली, आम्ही त्या बैठकी घेऊन अधिकाऱ्यांना बोलवून त्या ठिकाणी सगळे प्रकल्प आता आम्ही मार्गी लावतोय. तिथे फॉरेस्टचे काही प्रॉब्लेम आहेत, काही महसूल खात्याचे प्रॉब्लेम आहेत, ते सगळे आम्ही मार्गी लावतोय. आणि आता मी सांगेल 2 वर्षामध्ये आम्ही जवळ 20 ते 25 TMC पाणी या ठिकाणी अडवू. त्यातून मुंबई असेल, मुंबई रिजन असेल, पाणीदार महाराष्ट्राचं स्वप्न पाणी देणार आहोत. इतर भागात सुद्धा मग विदर्भामध्ये आहे. आम्ही एकच रिव्हर लिंकिंग, नदी जोड, जी अतिविपुलता असलेली खोरी आहे
त्यातून दुष्काळी भागात पाणी घेऊन जायचं आहे. नद्याच वळवायच्या महाराष्ट्राला याची फार उत्कंठा आहे भाऊ. नदी जोड प्रकल्प, नद्याच वळवायच्या आहेत. अटलजींनी त्यावेळेला सुरुवात केली होती बघा. अटलजी पंतप्रधान झाले त्यावेळेला 14 मध्ये, आणि ते प्रत्यक्षात आणण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. मोदीजींचं स्वप्न आहे की सगळ्या भागात पाणी गेलं पाहिजे. देवेंद्रजींना तेच म्हणणं आहे की सगळ्या भागामध्ये पाणी गेलं. जोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना पाणी देत नाही तोपर्यंत कोरडवाहू शेतीवर आम्ही त्या ठिकाणी टिकू शकणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही कुठे दिलासा देऊ शकणार नाही. पण आता ते स्वप्न प्रत्यक्षात होतं आपण दिसतंय. विदर्भामध्ये तर आम्ही जवळ 1,00,000 कोटीच्यावर एकच योजना आहे आमची, नळगंगा. ती आम्ही आता पूर्ण नदी वळवून आता आम्ही लाखो एकर जमिनीला पाणी देणार आहोत. एक मला वाटतं 6-7-8 महिने लागतील, टेंडर निघेल. 500 कोटी रुपयाचं फक्त आम्ही सर्वेसाठी टेंडर काढलेलं आहे. हेलिकॉप्टर घेऊन 2-3 हेलिकॉप्टर फिरतायत. वरतून त्याची सगळी तटबडी चाललेली आहे, त्याचं सगळं मोजदाद चाललेलं आहे, प्लॅनिंग चाललेलं आहे. आणि वर्षभरामध्ये पाणीदार महाराष्ट्राचं स्वप्न आहे तुमचं. निश्चित. मग तापी खोरं असेल, इथलं तिथे नदीजोड प्रकल्प आहे, कोकणामध्ये आहे, इथे विदर्भामध्ये आहे. तिकडे आमचे मित्र विखे पाटील साहेब पश्चिम महाराष्ट्र सांभाळतायत, मराठवाडा सांभाळतायत. मराठवाडा दुष्काळी भाग आहे, तिथे सुद्धा नदीजोड प्रकल्प 3 प्रकल्प आहेत. आम्ही सगळ्या अतिविपुलतेच्या खोऱ्यातून दुष्काळी भागामध्ये पाणी नेऊन घेऊन जायचं हे आमचं स्वप्न आहे. समुद्रात वाहून जाणारं पाणी हे लोकांना कामात आलं पाहिजे, लोकांना मिळालं पाहिजे. त्यासाठी आमचा प्रयत्न. त्यासाठी केंद्र सरकार आहे, मोदीजी असतील, आमचे CR पाटील साहेबच्या खात्याचे मंत्री आहेत आपल्या नशिबाने, देवेंद्रजी आहेत. आम्ही मेगा रिचार्जचा प्रकल्प 20,000 कोटीचा आमच्या विदर्भ, मध्य प्रदेश आणि जळगाव जिल्ह्यातील 4-5 तालुके मेगा रिचार्ज प्रकल्प हा एक अजुबा आहे. जगामध्ये असा प्रकल्प कुठेही नसेल असा प्रकल्प आम्ही आता 4-6 महिन्यामध्ये सुरू करतो. 4 महिन्यामध्ये सुरू करणार आहोत. त्याचं सगळं आता DPR तयार होतोय. मला वाटतं की येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये आम्ही खूप मोठे जे प्रश्न आहेत या राज्यातले पाण्याचे, शेतकऱ्यांचे असतील, पिण्याचे असतील, इंडस्ट्रीचे असतील, ते संपवण्याच्या मार्गावर आम्ही जाऊ. शेवटाकडे येतो भाऊ. संघटनेमध्ये काम करत असताना फिटनेसचं मोठं महत्त्व आहे. तुम्ही स्वतः अगदी फिटनेस सावी आहात. या मुलाखतीच्या माध्यमातून काय सांगाल? सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना तुम्ही फिटनेसचा आग्रह धरता, सगळ्यांनी त्याकरता काय काम केलं पाहिजे? निश्चित काम करत असताना फिटनेस हा महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला तुमचा स्टॅमिना, तुमच्या कामात गती ठेवायची असेल, सातत्य ठेवायचं असेल, स्टॅमिना तुमचा टिकवायचा असेल तर तुम्हाला फिटनेसशिवाय दुसरी लादी नाही. तर तुम्ही काम करताय आणि हे भलं मोठं पोट, 100 किलो वजन, मग तुमच्याकडून धावपळ, तुम्ही इतकं काम करत असताना वेळ काढता व्यायामाला? हो, पळापळ होत नाही. आणि मग अनेक व्याधी पण, मग शुगर वाढते, कुठे ब्लड प्रेशर वाढतं, कुठे काय काय अनेक प्रकारच्या व्याधी आपण आजकाल बघतोय काय काय चाललंय ते. पण मला वाटतं की आपण शरीरही सांभाळलं पाहिजे. आता मी 4 तास 5 तासावर कधी झोपत नाही. रात्री 2 वाजेशिवाय 3 वाजेशिवाय कधी झोपत नाही. सकाळी 7ला उठतो. परत मी ट्रेडमिलवर असेल किंवा असं असेल पळायला जातो. मी जिममध्ये जातो. तासभर मी जिमसाठी कंपल्सरी देतो. सकाळी गाडी थांबवून प्रवासातही व्यायाम करताना पाहिलं आहे. प्रवासात सुद्धा मी व्यायाम करतो. सकाळी नाही झालं तर मग रात्री 12 जरी वाजले तरी पण मग मी जिममध्ये जातो. खाण्यामध्ये माझं खूप पथ्य आहेत. मी हॉटेलवर कधी जेवत नाही. मी वारंवार सांगतो, मी तळलेलं कधीच खात नाही. मी प्युअर व्हेज आहे. मी कधी अल्कोहोल, नॉन अल्कोहोलिक आहे, टोबॅको, अल्कोहोल मला हे सुद्धा माहीत नाही. मला चहाची सुद्धा चव माहीत नाही कशी असते आजपर्यंत. पण हे सगळं पाळलं पाहिजे. तळलेल्या वस्तूला मी कधी हातसुद्धा लावत नाही. वडापाव, भजे, कचोरी, समोसा त्या गोष्टींना मी शिवतसुद्धा नाही. काही गोष्टी मी पाळतो. आणि जेवण 99% मी घरचंच करतो. पुढे बाहेर गेलो तर कार्यकर्त्याकडून, आता अधिकाऱ्याकडून पोळी भाजी घेऊन ये, थोडासा डबा घेऊन ये, सिंगल बाजू, मी तेवढंच खातो. आणि गाडीमध्येच माझं 80% जेवण माझं सकाळचं गाडीमध्ये प्रवासातच असतं आणि गाडीतच असतं. त्यामुळे मला वाटतं या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. नाहीतर मग काही दिवसभर येऊ द्या, चालू द्या, तळलेलं खा, कोल्ड्रिंक प्या. मी एकदा जेवलो की संध्याकाळपर्यंत काहीच खात नाही. पण व्यायाम हे माझं सातत्य आहे. मला त्याशिवाय होतच नाही. तर मी आजारी पडल्यासारखं वाटतं मला व्यायाम नाही केला तर. आणि म्हणून मग माझं वजन मला वाटतं इतक्या वर्षामध्ये 25-40 वर्षामध्ये 70 ते 72 किलोचं आहे. तेवढंच. त्याच्यावर मी 73 कधी होऊ देत नाही, 73.5 कधी होऊ देत नाही. मी बघितलं कधी 8-10 दिवसांनी एखाद्या वेळेला काटेवर भरला वाढलाय तर मी लगेच ते कंट्रोल करून घेतो. आणि म्हणून मला वाटतं तुम्हाला जर तुमचा स्टॅमिना टिकवायचा असेल ना, तुम्हाला अधिक गतीने काम करायचं असेल, पुढे जायचं असेल तर तब्येत ही सांभाळलीच पाहिजे. तुमचं स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे. त्यामुळे मग मी रात्री 8 किलोमीटर कसं जाणार? माणूस दिवसा जाऊ शकत नाही तिथे. त्या इरसलवाडीमध्ये लँडस्केपिंग झालं, तिथे दरड कोसळली, तिथे मी चाललो गेलो ना रात्री. क्या बात. हो, आम्ही चाललो गेलो. मी आमचं तिथलं आमदार, आमचे महेश बालटी, आम्ही 2 जण गेलो त्या ठिकाणी. त्याला म्हटलं चालशील? म्हणे हो, मी पण रोज चालतो म्हणे. म्हटलं चल मग माझ्यावर, माझ्या मागे. आम्ही दोघं एवढ्या रात्री, एवढ्या पडत्या पावसाच्या आम्ही त्या ठिकाणी. हे तब्येतीमुळे झालं, हे व्यायामामुळे शक्य आहे. अन्यथा हे कोणालाही शक्य नाही, कोणाही हिंमतही करू शकणार नाही. मी काच गेलो रेल्वे स्टेशनच्या दिवशी
ताकद आहे माझ्यावर. ताकद म्हणजे ते एक स्वतः आत्मविश्वास तयार होतो व्यायामातून. हातापाय जोर असला तर आत्मविश्वासही तयार होतो. मग तुम्ही कुठे जा, कुठे सांगा, माणूस घुसून जाण्याची हिंमत करतो. पुरामध्ये उडी मारायची, मारतो. चाळीसगावला तो मॅनिटर, तो वाघ आला होता, बिबट्या आला होता, त्याच्या मागे मी जंगलात पळत गेलो. खूप टीका झाली त्यावेळेला माझ्यावर. मी काही करतो, मी कुठे घाबरत नाही, मागे पुढे पाहत नाही. मी स्नेक फ्रेंड आहे, मी सर्पमित्र आहे. कसंही कुठले साप असू द्या, कोबरा असू द्या, मी लगेच ते नुसतं असं केलं की मागं जाऊन पकडून घेतो त्याला. मी नाही घाबरत कधीच. तर हा सगळा आत्मविश्वास जो येतो ना, ही हिंमत येते ना, ही तुमच्या शरीरयष्टेमुळे येते, व्यायामातून येते. तुमच्या हातापाय जर जोर असला तर तुम्ही कुठेही घाबरत नाही. कुठलंही आंदोलन असो, काही असो, नैसर्गिक आपत्ती असो, कुठे काय असो, ती करण्याची ताकद, ऊर्जा आपल्याला या सगळ्या तब्येतीमुळे मिळते, व्यायामातून मिळते. आणि म्हणून माझं सगळ्यांना म्हणणं आहे, व्यसनापासून लांब राहा. सर्वप्रथम मी सगळ्यांना सांगते, तंबाखू खाऊ नका, सिगरेट पिऊ नका, दारू पिऊ नका. मी सगळ्या तरुणांना हेच सांगतो, बाबा या सगळ्या व्यसनापासून आपण लांब राहा आपण या सगळ्या व्यसनापासून. तुम्हाला जर आता आपला देश जगामध्ये सगळ्यात तरुण राष्ट्र आहे. 18 ते 25 तरुण सगळ्यात जास्त कुठे आहेत तर ते आपल्या भारतामध्ये, जगामध्ये. पण आमचा तरुण जसा भरकटलेला असेल, तो जर व्यसनाधीन होत असेल तर मग ही तरुण काय कामाची? मग आमचा देश किती तरुण असला काय कामाचा आमचा देश? पण आज मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश पुढे चाललेला आहे. आम्हाला महासत्ता व्हायचं आहे, आम्हाला जगातलं नंबर 1चं राष्ट्र व्हायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी ही तरुणांची पिढी पुढची जी आहे ही सशक्त असली पाहिजे. त्यांच्या मनगटामध्ये जोर असला पाहिजे, त्याच्या छातीमध्ये, त्याच्या मनामध्ये जाज्वल्य राष्ट्रप्रेम असलं पाहिजे. तेव्हा ते शक्य आहे, तेव्हा शक्य आहे. आणि म्हणून सगळ्या तरुणांनी निश्चित हे अनुकरण त्या ठिकाणी करावं. दररोज व्यायाम करावा, चांगलं खा, चांगलं प्या, आईवडिलांची सेवा करा, संकट काळात कोणाचे धावून जा. हे मी नेहमी सातत्याने माझ्या भाषणात सांगत असतो. क्या बात. मला वेळ नाही आणि म्हणून माझं वजन वाढलंय किंवा माझ्याकडून आता संघर्ष होत, उशिरा झोपतो, झोप होत नाही म्हणून वजन वाढतं. अनेक कारणं आहेत. लोक अनेक कारणं सांगतात. काय बाबा खूप बसावं लागतं. आता आम्हालाही बसावं लागतं. आम्ही काय दिवसभर पळत राहतो का? आम्ही बसत असतो. पण मी थोडा तरी वेळ बसला, अर्धा तास बसलो की 5 मिनिट जाऊन कुठेतरी थोडंसं उड्या मारून, थोडंसं मुवमेंट करून परत येऊन खुर्चीवर बसतो मी. रेल्वेमध्ये सुद्धा मी जेवण करून बसलो तर मी कधी लगेच झोपत नाही. मी 5-6 डबे चालतो, एक अर्धा पाऊण तास, 1 तास, आणि मग नंतर रात्री झोपतो 1 वाजता. क्या बात. 12ची ट्रेन असली तरी पण, 12ला निघालो तरी पण हे तुमच्या मनापासून असलं पाहिजे. तुम्हाला वाटलं पाहिजे नाही मी हे केलंच पाहिजे म्हणून. आणि ते सातत्याने मी करतो. त्यात 1 मिनिटही सुद्धा माझं काही चुकत नाही. अनेक नेत्यांच्या मुलाखती आपण सहकाऱ्यांना पाहिल्या, पण हा जो हेल्थचा मूलमंत्र आहे तो गिरीशभाऊंशी बोलतानाच नेहमी आपल्याला मिळतोय. भाऊ, या चर्चेच्या निमित्तानं महाराष्ट्रामधल्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना काय सांगाल? सरकार आता आपल्या महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. काय पद्धतीनं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची कामगिरी आपल्याला अपेक्षित आहे? तर खूप मोठा पक्ष झालेला आहे. जगातल्या सर्वात जास्त कार्यकर्ते असलेला आमचा हा पक्ष मोठा असलेला पक्ष आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांना मी हेच सांगेल की तुम्ही एकतर विचारांची कधी तडजोड करू नका. कामापुरतं नाही आहे, आज आलो मी, उद्या तिकडे, परवा तिकडे. विचारांची कधी तडजोड करू नका. आपली आयडिओलॉजी ठरलेली आहे, आमची आयडिओलॉजी ठरलेली आहे. त्या आयडिओलॉजीवरच आपण सगळ्यांनी चाललं पाहिजे. नाही तर मग वेळ प्रसंग आला की मग कधी इकडे, कधी तिकडे, कधी तिकडे, काही होत नाही. आम्ही अगदी छोटे, अगदी एवढ्यापासून बघितलं म्हणून आज आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आम्ही कसे आयते आलो नाही आहे की कोणीतरी सांगितलं, कोणी शिफारस केली, कोणी तिकीटलं. मी आमदारकीचं तिकीट प्रमोदजींना नाही म्हणत असताना त्यांनी बळजबरी तिकीट दिलं. आणि एकदा नाही तर 7 वेळा माझ्यासारखा एक सामान्य शिक्षकाचा मुलगा या ठिकाणी. आणि मी अतिशय अल्प समाज, 3000 मतं सुद्धा आज पण माझ्या मतदारसंघात 3.5 लाखामध्ये नाही आहेत. लोक म्हणतात समाजावर मतं, लोक म्हणतात पैशावर मतं. काहीच नाही आहे. माझ्यासमोर 1000 कोटीचा मालक त्या ठिकाणी उभा होता, ईश्वरलाल जैन, ते उभे होते. पाडलं मी त्यांना 2-3 वेळा. काय USP भाऊ याचा? काहीच नाही. लोकांची कामं करा, लोकांच्या सुखादुःखात धावून जा. लोकांना वाटलं पाहिजे हा माणूस माझा आहे. अर्ध्या रात्री माझ्यासाठी तयार आहे, अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला, धावून जा ना. कामं होतील, सरकारी कामं होतील, इन्फ्रास्ट्रक्चर होतील, हे होतील. पण त्या व्यतिरिक्त हा माणूस माझा आहे, हा माझ्या सुखादुःखात अर्ध्या रात्री धावून येणार आहे, असं लोकांची भावना झाली पाहिजे. लोकांनाही वाटलं पाहिजे. आणि म्हणून मग दवाखान्याची वेळ असेल, त्याला कुठे मदतीची गरज असेल, त्याला आम्ही धावून गेलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. संकट काळात आम्ही कुठेही जाण्याची आमची हिंमत, तयारी असली पाहिजे. त्यावेळेला लोकांना वाटतं की नाही, हा अर्ध्या रात्री माझ्या कामात पडणारा माणूस आहे, माझ्या संकट काळात कामात पडणारा माणूस आहे. तेव्हा लोक आपल्या पाठीशी उभे राहतात. नाहीतर मग एखाद्या वेळेला माणूस चुकून येतो, अँटी कंपन्सी असते समोरच्याची, एकदा येतो, नंतर दुसऱ्या तिसऱ्यांदा दिसतच नाही, मग पुढचं तर सोडूनच द्या. अपघाताने एखाद्या वेळेला माणूस, पण अपघाताने एकदा जर माणूस आमदार झाला आणि त्याने त्या संधीचा फायदा घेतला तर मला वाटतं मग त्याला कुठेही थांबवू शकत नाही. भाऊ, शेवटचा प्रश्न, पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला
कुठं पाहण्याचं स्वप्न आहे, आणखी काय अचीव करायचं राहिलं आपल्याला असं वाटतं, आणि नेते आणि कार्यकर्ते यांच्याकडून भारतीय जनता पक्षाचा महाराष्ट्रातला चेहरा म्हणून तुमच्या अपेक्षा काय? नाही, मला वाटतं की आता बघा, पंतप्रधान आम्ही तिसऱ्यांदा सरत होतो आहे, बहुमत आमच्या या ठिकाणी आहे, राज्यामध्ये आता मी तिसऱ्यांदा या ठिकाणी होतो आहे. पण आम्हाला तेवढ्यावर थांबायचं नाही आहे. आम्हाला या देशाला खूप मोठं होताना बघायचं आहे. आम्हाला या देशांना महासत्ता करायचं आहे, विश्वगुरू आम्हाला देशाचा करायलाच आहे. मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश हा विश्वगुरू झाला पाहिजे, हा महासत्ता झाला पाहिजे, हा जगातला नंबर 1चं राष्ट्र झालं पाहिजे. हे आमचं स्वप्न आहे, हे आमचं स्वप्न आहे. हे आमचे विचार आमचे यासाठी जुडलेले आहेत. ही आमची आयडिओलॉजी ही आहे, याच्याशी जुडलेली आहे. आम्ही नुसतं झालो, आम्ही निवडून आलो, आमचे मंत्री झाले, आमचे पंतप्रधान झाले, आमचे CM झाले, आम्ही मंत्री झालो, हे आमचं स्वप्न नाही आहे. आम्हाला तो खूप पुढे न्यायचं आहे. आज अनेक लोक आपण बघितलं, गरिबी हटावतो आमचा नारा आहे. आम्ही सगळ्यांना आता घरं देतो आहे, धान्य देतो आहे, पाणी देतो आहे, लाईट देतो आहे, शौचालय देतो आहे, आम्ही सगळं देतो आहे, पगार देतो लाडक्या बहिणींना. पण एवढ्यावर आम्हाला थांबायचं नाही आहे. या देशाला आम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं आहे. या देशाला इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जगाच्या पाठीवर 1 नंबरवर न्यायचं आहे. आम्हाला या देशाला विश्वगुरू करायचं आहे आणि या देशाला महासत्ता करायचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेल, मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश एक दिवस महासत्ता झालेला आपल्याला बघायला या ठिकाणी मिळेल, नक्की मिळेल. आणि म्हणून यासाठी सर्व जे कार्यकर्ते आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, त्यांनी एक ताकदीने या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. थोड्याशा काहीतरी अमिषापायी, थोड्याशा गोष्टीपायी मला इकडे हे मिळालं नाही, मला तिकडे ते मिळालं नाही, हे असं अजिबात होता कामा नये. विचार सोडून होता नाही. विचाराशी तडजोड कधीही करता आपण कामा नये, कधी करता नाही. आम्ही काही मिळवण्यासाठी का आर्थिक आम्ही उन्नती करण्यासाठी या पक्षामध्ये नाही आहोत, असं नाही आहे. आम्ही ज्यावेळेला कामाला सुरुवात केली त्यावेळेला आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आम्ही वर्गणी करून 4-4, 5-5, 3-3 लाख रुपये वर्गणी केली 2-3 इलेक्शनला. त्यावेळेला आम्ही निवडून आलेलो आहोत. त्यावेळेला आम्ही निवडून आलो, लोकांनी आम्हाला वर्गणी दिली म्हणून. पण आज थोडं राजकारण बदलत चाललेलं आहे, परिस्थिती बदलत चाललेली आहे. पण आमची आयडिओलॉजी मात्र तीच आहे. या देशाला आम्हाला महासत्ता होताना बघायचं आहे, विश्वगुरू होताना बघायचं आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आपण सर्वांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन संघटितपणे हा देश प्रथम, पक्षानंतर आणि शेवटी मी, हा जो आमचा विचार आहे, पंडित दीनदयाल उपाध्यायांनी दिलेला, संघाने दिलेला आम्हाला, त्या विचाराने आम्ही पुढे चालत आहोत. आणि आमचं स्वप्न एक दिवस नक्की पूर्ण होताना आपल्याला ठिकाणी दिसेल. सर्वोच्च पद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्या गिरीश महाजन यांच्यातल्या कार्यकर्त्यालाही भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. भाऊ, आपले खूप आभार. धन्यवाद.